सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी शशिकांत जाधव यांचे उपोषण सुरू असून उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। अजूनही कोणत्याच शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची साधी विचारपूसही केली नाही। श्रीमती अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत सातारा, जिल्हा परिषद सातारा यांनी विविध अर्जांवर, अहवालांवर, तक्रारींवर सातारा जिल्ह्याच्या ग्रामसेवकांच्या विरोधात आर्थिक भ्रष्टाचाराबाबत आर्थिक तोडजोड करून कारवाई न केल्याने आणि स्वतः त्यांनी केलेल्या ₹70,000च्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच डॉक्टर महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा, जिल्हा परिषद सातारा यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत आरोग्य विभागातील प्रशासकीय गैरकारभाराबाबत कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांची विविध मुद्द्यांनुसार सखोल चौकशी होऊन त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी करीत शशिकांत शिवाजी जाधव यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस असून कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही। त्यामुळे त्यांच्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे। आघात न्यूज महाराष्ट्र, सातारा। मी शशिकांत शिवाजी जाधव, डेप्युटी वाघमळे मॅडम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांच्या विरोधात दिनांक 10 तारखेपासून 1 जूनपासून आमरण उपोषण बसलेलं आहे। परंतु आजपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी या उपोषणाकडे फिरकलेला नाही। परंतु मी जीव गेला तर काही इथनं हलणार नाही। एक तर दोघांचे निलंबन किंवा माझा जीव गेला तर चालेल। धन्यवाद। आज या ठिकाणी शशिकांत जाधव यांच्या उपोषणासाठी 9वा दिवस पूर्ण होतो आहे। 9 दिवस कंटिन्यू प्रशासनानं त्यांच्या मृत्यूची वाट बघितलेली आहे। जिल्हाधिकारी या ठिकाणी हजर नाही आहेत, सक्षम प्राधिकारी या ठिकाणी त्यांची कोणतीही दखल घेत नाही आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील सचिवांपर्यंत हप्ते दिल्याची चर्चा स्थानिक लेवलला चालू आहे। पालकमंत्री स्वतः शंभूराज देसाई जनतेचा कळवळा असल्याचं सांगतात, परंतु जनता या ठिकाणी 9 दिवस उपोषण करते, जनतेला मात्र न्याय मिळत नाही। भ्रष्ट अधिकारी, पालकमंत्री असेल, मंत्री असेल, अधिकारी असेल, ह्यांना हप्ते देतात, कारवाई होत नाही, साधी चौकशीसुद्धा होत नाही। दुर्दैव असं महाराष्ट्राचं सातारा जिल्ह्याचं की सातारा जिल्ह्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचं नेतृत्व करतात आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये आज 9वा दिवस हे उपोषण करतात। सातारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या घोटाळ्याच्या मागच्या 6 महिन्यापूर्वी बातम्या लागलेल्या होत्या। कंटिन्यू घोटाळे करणे, पैसे कमवणे, अपसंपदा उभारणी, कोट्यवधी रुपयाची अपसंपदा उभारलेली आहे। त्यांनी मंत्रालयातील जाधव नावाचे जे उपसचिव आहेत त्यांनाही प्रकरण दडपण्यासाठी पैसे दिलेले आहेत। मग जाधव सचिव जे उपसचिव आहेत मंत्रालयातले ते ह्या मंत्री महोदयांना कारवाई करण्यासाठी अटकाव करतात का किंवा त्यांच्यापर्यंत आमचे कागदपत्र ह्या शशिकांत जाधवांचे पोचून देत नाहीत का, हाही महत्त्वाचा विषय आहे। आज जिल्हाधिकारी साहेबांचं कर्तव्य आहे, शासकीय नोकर आहेत, शासनाचा पगार घेतात आणि जर या ठिकाणी एका उपोषणकर्त्याला जर 9 दिवस न्याय मिळत नसेल तर ते उपोषणकर्त्यांना करायचं काय, हाही मोठा विषय आहे। आज या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तर आज जिल्हाधिकारी झेडपी मी स्वतः यास्नी नागराजन मॅडमला फोनवरनं बोललो, कमिशनर साहेबांना फोनवरनं बोललो, त्या संदर्भातले फेसबुक लाईव्ह झालेलं आहे। परंतु हे सगळं होऊनही कोणताही प्रशासकीय अधिकारी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात हिंमत करत नाही। याचाच अर्थ ह्या भ्रष्टाचाराचे फार मोठे खोलवर पाळेमुळे रुळलेले आहेत, त्याच्यामध्ये मोठमोठे अधिकारी, मोठमोठे मंत्री अडकलेले आहेत, त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ शकत नाही। आज 9वा दिवस असल्यामुळे आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने जिल्हा मुख्य न्यायाधीश सातारा जिल्हा प्रिन्सिपल जज साहेब आहेत यांची दुपारी आम्ही 3 वाजता भेट घेणार आहोत आणि त्या ठिकाणी यांच्या उपोषणावरती निर्णय न घेणाऱ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी घरी बसवण्यासाठी कारवाई करा अशा प्रकारची मागणी करीत जे कोण जिल्हाधिकारी असतील किंवा शिव साहेब असतील, जे सुपर क्लासून अधिकारी असतील ज्यांना UPSC संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नियुक्ती दिली जाते, अशा संघ लोकसेवा आयोगालाही आम्ही तक्रार दाखल करणार आहोत की हे जे अधिकारी नेमलेत हे सरकारचा पगार घेतात, सरकारची फसवणूक करतात, कोणत्याही अर्जाची चौकशी करत नाही, ह्यांना तात्काळ निलंबित करा।
अशी मागणी आम्ही संघ लोकसेवा आयोगाला करणार आहोत, पंतप्रधान मोदींना करणार आहोत। आणि यानंतर जर शशिकांत जाधवांना न्याय नाही मिळाला तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने 15 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालय DY चंद्रचूड साहेब यांच्या ठिकाणी आम्ही आत्मदहन करू, असं एक निवेदन आम्ही आज काय प्रशासकीय पातळीवर निर्णय होतोय हे बघून आम्ही निर्णय घेणार आहोत। तरी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती अशी की हा भ्रष्टाचार फार मोठा आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग पूर्णपणे गुंतलेला आहे, ग्रामविकास विभाग पूर्णपणे गुंतलेला आहे आणि प्रत्येक ग्रामसेवकाकडून 4,000, 5,000, 7,000 असे हप्ते गोळा केले जातात। फार गंभीर आरोप शशिकांत जाधवांनी केलेले आहेत, त्यांच्याकडे पुरावे आहेत, पण ह्या पुराव्याची साधी चौकशी होत नाही। यासने नागराजन मॅडमला आम्ही बोललो होतो, त्या म्हणतायत की मी समिती नेमली। मागच्या 6 महिन्यापूर्वीही या ठिकाणी बातमी लागलेली होती की या ठिकाणी अर्चना वाघमळे आणि अँटी करप्शन विभागाच्या उज्ज्वला वैद्य यांची बातमी मागच्या 6 महिन्यापूर्वी लागलेली आहे। त्या बातमीचं एक कात्रण मी तुम्हाला दाखवतो। अशा पद्धतीनं ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बातम्या लागून पेपरला बातम्या येतात, परंतु हे भ्रष्ट अधिकारी कोणतीही कारवाई होत नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात। हा 19 जानेवारी 2024चा फोटो आहे, बातमी आहे। या ठिकाणी अर्चना वाघमळेंची बातमी लागली त्यांच्या घोटाळ्याची, परंतु 6 महिने होऊनही अजून कुठली कारवाई न झाली। जून महिना चालू आहे, म्हणजे सरकार उपोषणकर्त्यांचं, आंदोलनकर्त्यांचं मृत्यूची वाट बघतंय का काय? ही फार मोठी शोकांतिका आहे। जर सरकारी अधिकारी भ्रष्ट असतील तर सरकार येणाऱ्या भविष्यकाळामध्ये फडणवीस साहेबांना विनंती आहे की यामुळं लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला, अजून तरी लक्ष द्या। आणि जर हे लक्ष द्यायचं नसेल तर जनता यापुढेही तुम्हाला निर्णय देईल। जनता विरोधात नाही, पण सरकारी अधिकारी, भ्रष्ट अधिकारी आणि यांचे मंत्र्यांना मिळालेले हप्ते याच्यामध्ये कुठलीच कारवाई होत नाही, कुठलीच चौकशी होत नाही, म्हणूनच जनता आता विरोधात चाललेली आहे। माझं एवढंच सांगणं आहे की वेळेत मंत्री महोदयांनी, एकनाथराव शिंदे साहेबांनी, पालकमंत्र्यांनी तरी सातारा जिल्ह्याची लाज राखावी। आज जनता रस्त्यावरून उपोषण करते तरी मंत्री महोदयांना याची लाज वाटत नाही, फार शोकांतिका मोठी आहे। या सगळ्या गोष्टीची आपण प्रशासनाचं गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा शशिकांत जाधवांना ही विनंती। सुनील कुमार बावधनकर, माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष।